ओम श्री सिद्धभैरव नमः. बघा, आपला इगतपुरी तालुक्यातील खेड भैरव सिद्धभैरव याची आपल्याला मी मागे व्हिडिओ दिलेला आहे, पण परत नवीन व्हिडिओ देतो. आता मेन शंकराच्या आईवडिलांचं नाव कोणाला माहीत नाही, आणि शंकराच्या भुजातून विष्णूचा जन्म झाला. आणि विष्णू ज्या वेळेला समुद्रात शेषव झोपिला होता, लक्ष्मी पाय चुरत होती, त्याच्या बिंबीतून कमळाचं फूल बाहेर आलं, त्यात ब्रह्मदेवाचा जन्म झाला. आणि त्याला सांगितलं ब्रह्मदेवाला, त्याने खाली बघितलं, त्याने नमस्कार केला. मग आता काय करू, म्हण तू सृष्टीची रचना कर. मग म्हण सृष्टीची रचना करायला मला ज्ञान नाही. मग त्याला 4 वेद आणि 7 ऋषी त्याच्याबरोबर दिली आणि सृष्टीची निर्मिती केली. बघा, कोणी काहीतरी काही केलं का त्याला अहंकार होतो. ज्ञानी माणूस असतो ना, ज्ञानीला अहंकार असतो. आणि एक दिवस विष्णूची आणि ब्रह्मदेवाचा चला वाद. विष्णू म्हणे मी मोठा, ब्रह्म म्हणे मोठा. अरे विष्णू म्हणे मी तुझा बाप आहे. बघा, ज्ञानी म्हणजे ज्ञान झालं का, आजची मुलं शिकलेत, ग्रॅज्युएट झाली, ज्ञान वाढलं, तसं ब्रह्मदेवाला ज्ञान वाढल्यानंतर तो बापाला विचारित नाही. बघा, आईबापांची इच्छा काय असते, आमचं धन म्हणजे मुलं. आणि जसे आईबाप समजतात आपले धन म्हणजे मुलं, तसे मुलांनी सुद्धा समजलं पाहिजे आमचं धन म्हणजे आपलं आईवडील. बघा, आपली तिजोरीची जी साफसफाई असते ना, ती आपण नोकराला करायला येत नाही, ते आपण स्वतः करतो. का, नोकराच्या ताब्यात जर दिलं तर तो सगळी साफसफाई करून टाकेल. म्हणून आईवडील ही आपली तिजोरी. त्याने आपला जन्म दिला, त्याने आपलं आयुष्य का अर्पण केलेलं आहे. आणि मग आज हे शिकलेले लोक, आणि शिकल्यानंतर त्यांना अहंकार झाला आणि आईबापांना विसरले. ध्यानात ठेवा, हा जो भैरवनाथ आहे ना, ही मातृदेवभाव आपल्या देवाऱ्यात आहे. भैरवनाथ, खंडेराव, देवी आणि वीर आपले वाडवडील हे आठवण करून देण्याचं देवस्थान म्हणजे भैरवनाथ. आणि मग तो काय करतो, उन्मत झाला का माणूस, मग त्याला शिक्षा देतो. उन्मत मानवाला शिक्षा देण्याकरता जे दैवत असेल तोच हा काळभैरव. त्याचे नाव रूप अनेक आहेत, पण भैरवबा एकच आहे. आणि मग त्यांनी म्हणून मग आता शंकराचा शोध लावायला पाहिजे ना. मग मोठा कोण, तुम्ही असं करा, शंकरांना सांगितलं मी माझा जो आकाशामध्ये माझं किती लांब अंतर आहे स्वर्गामध्ये ते बघून ये ब्रह्मदेवाला. आणि विष्णूला सांगितलं तू पाताळात माझे कुठपर्यंत वास्तव्य ते बघून ये. आणि विष्णूना कुर्मरूप घेतलं आणि शोध लावला. तर त्यांनी विचार केला शिवाचा आधी अंतच नाही, त्याचा शोध कसं काय लावायचा. आणि तो आपलं ध्यानस्थ बसला विष्णू. पण अहंकारी माणसाला, ज्ञानी माणसाला अहंकार असतो, आणि मग त्याला मोठं व्हायचं असतं ना. आणि मग त्यांनी काय केलं, स्वर्गात गेल्यानंतर त्यांनी साक्षीदार पाहिजे ना. मग गाय आणि केतकी नावाचं जे वनस्पती, त्या दोघांना साक्षीदार केलं. हां, बघितलं म्हणा मी, तुझं सगळं बघून आलो म्हणा. आणि मग खोटी साक्ष दिल्याबद्दल गायीची पूजा करतो आपण, मागून पुढून ती खोटी बोलली म्हणून तिला नरक भोगायला लागला, विष्ठा खावा लागली. गायीच्या पुढून कोणी पाय पडत नाही, मागून पडतं. कितकीचं जे फुलं आहे ते देवाच्या पूजेला चालत नाही. अजून यांना शाप दिला. आणि मग ब्रह्मदेवाला झाला अहंकार, देवांची सभा भरली. आणि मग शंकराला खूप राग आला, खोटंही बोलला, अहंकार झाला. अहंकाराचा नाश करण्याचा देव असे हा का भैरवनाथ. आणि मग त्याच्या भवईमधून खाली घाम पडला, आणि त्या घामातून मुलगा जन्माला आला. भवईतून घाम पडला म्हणून त्याचं नाव काय, भैरवनाथ. आणि उग्र रूप धरलं आणि बालभैरव. नंतर त्यांनी त्यांनी सांगितलं याला शिक्षा कर. याचं जे तोंड आहे ना, त्या तोंडानं हा खोटं बोलला,
आणि खोटं बोलला, निंदा केली आणि खोटं बोलणार निंदा केल्यानंतर भैरोबा शिक्षा देतो. हे ध्यानात ठेवा. तो आपल्या देवाऱ्यातच आहे. आपण काय करतो, कसं वागतो, कसं बोलतो, कसं चालतो, हे सगळं तो बघतो आणि मग तो त्याला शिक्षा देतो. जसं मांजर दूध डोळे पितं, दूध डोळे मिटून दूध पितं, त्याला वाटतं मला कोणा पाहुणे. अरे तू काय करतो हे सगळं त्याला दिसतं. देवाला 1000 डोळे, तू काय करतो हे आणि तो एकखटी शिक्षा देतो. आणि कर्माचं फळ त्याला मिळल्याशिवाय राहत नाही. म्हणून ब्रह्मदेवाच्या कर्माचं फळ त्याला सांगितलं, त्याने उग्र रूप धरलं आणि त्याचं नाव काळभैरव. आणि त्याचं ते शिर आहे, ते शिर त्याने छेदलं. आता तो ब्राह्मण होता. छेदल्यानंतर त्याची जी ब्रह्महत्या त्याच्या पाठीमागं लागली आणि मग त्याने ते बगला शिर घेतलं आणि आता तू आता असं कर, तीर्थभ्रमण कर आणि जिथंही गळून पडलं तिथं मुक्त होशील. आणि मग याच्यामध्ये मद्रासमध्ये हे जे अष्टभैरवाचे हे जे 8 मंदिर आहेत, जे आपण अष्टभैरव म्हणतो ना मद्रासमध्ये. आणि मग तो जिथं मुक्काम केला तिथं त्याची मंदिरं आजही आहेत. वैष्णोदेवीला आहे, आपल्या महाराष्ट्रात आहेत. आणि कोणताही जरी भैरव, जसं हे असतं सूर्य याच्यामध्ये भांडे ठेवले, मडकी, सूर्य अनेक ठिकाणी दिसतो. सूर्य अनेक नाही, सूर्य एकच आहे. तसा भैरोबा कोणताही जरी असला तर भैरोबा एक आहे. ज्याच्या सोयीनं जसं वाटल तसं त्याने तिथं जावा आणि त्याची सेवा करावा, आपले कुळदैवत भेटायला न्यावा आणि त्याची दररोज सेवा करावा. आणि मग तो काशीला गेला, मुक्त झाला. आणि मग काशीचा कोतवाल सगळी जबाबदारी त्याच्याकडे दिली. मग त्यावेळेला काशीला जायला लोकांना साधनं नव्हते. मग जिथं त्यांनी वास्तव्य केलेलं आहे तिथं लोक जाऊ लागले, भैरवनाथाची पूजा करू लागले. मग लोकांना भ्रम पडला, आमचा भैरोबा तुमचा भैरोबा तमुक. भैरोबा कोणचा जरी असला तर भैरोबा एकच आहे. भैरोबाचे रूपा अनेक आहे, भैरोबा एक आहे. आणि मग तो काशीला गेला. मग त्याला सांगितलं की इकडे दक्षिण भारतामध्ये राक्षस माजले होते आणि ते राक्षसांचा नाश करण्याकरता अमृत लागत होतं. एक मारला का अनेक व्हायची. आणि विवाहित भैरवाच्या हाताने म्हणतो. मग तो पाताळात गेला, शेषाला हारून जोगेश्वरी घेऊन आला आणि मग तो इथं सिद्धभैरव खेड इथं प्रगट झाला. गाईच्या गोठ्यामध्ये प्रगट झाला. तिथं आजही बी त्या गाभाऱ्यामध्ये शंकराची स्वयंभू पिंड आहे आणि त्याच्यावर शेष नागाचं म्हणजे त्या जी जोगेश्वरी ती रक्षण करते. लोकांना उजवं डावं पाठी पुठी असा कौल आजही चालू आहे. आणि मग त्या दोघांनी राक्षस मारले, लोकांनी त्याला देवाऱ्यात ठेवलं आणि मग इथं त्याची लोक पूजा करू लागले. आणि इथं रामजी बाबा भगत तो त्याची पूजा करायचा. आणि इथं सर्पदेव जर झाला तर त्या माणसाला मंदिरात ठेवायचे आणि त्याला 5 दिवस ठेवलं त्याला दवाखान्यात न्यायची गरज नव्हती. आणि आजही त्याच्या डोक्यावर कौल ठेवला जातो, उजवा डावा पाठी पोटी. नवसाला पावणारं देवस्थान आहे. नवसाला पावतो, मनातल्या इच्छा पूर्ण करतो. आणि इथं ही जी देव भेटवायची जागा, मूळ ठिकाण जोडी नाही. आणि मग इथं पहिले देव भेटवायचे, जेजूरला न्यायचं, तुळजापूरला न्यायचं. आपल्या घरामध्ये देवांची शक्ती वाढती आणि आपल्या कामाला यश मिळतं. म्हणून हा मोराच्या डोंगराच्या पायथ्याला भैरवनाथाचं स्थान आहे आणि निसर्गरम्य ठिकाण आहे. या भैरवनाथाला ज्या वेळेला आपला इगतपुरी तालुका जो आहे ही दक्षिण काशी आहे. इगतपुरी तालुक्यामध्ये पर्यटकाकरता सोय आहे. त्र्यंबकेश्वर आहे, कावनई आहे, सर्वतीर्थ, नाशिक, शुक्लतीर्थ, कळसुबाई, रंदाफॉल धबधबा, भंडारदरा आणि पर्यटक 1 दिवसामध्ये जाऊ शकतो. आता रस्ता ओके झालेला आहे. इगतपुरी ते घोटी ते संगमनेर पर्यटकाला कोणची अडचण नाही. भैरोबाला जायला रस्ता तयार झालेला आहे. आणि इथं या, दर्शन घ्या, देव भेटवा. आणि याची जी माहिती ही संपूर्ण, जसं आता मी मग वाचला आज याच्यामध्ये मोबाईलमध्ये, गुरुपौर्णिमेला साईबाबाला 6 कोटी रुपये पडले. अरे तो साधू आहे, तो मेला. भैरवनाथ काय मरेल नाही. हे जागृत देवस्थान आहे, शंकराचा अवतार आहे,
सगळ्या ठिकाणी भरलेलं आहे. आपलं कुळदैवत आहे, पण याची लोकांना माहिती नसल्यामुळं लोक इथं येऊ नाही राहिले. इथे लोकांनी यावी, जास्त गर्दी करावी, त्याची माहिती लोकांना सांगावी. इथं आल्यानंतर पब्लिक वाढली, नंतर गोरगरिबांना इगतपुरी तालुका हा आदिवासी तालुका आहे आणि या भागामध्ये गोरगरिबांना मजुरी मिळेल, देवाचं महत्त्व वाढेल आणि आपलं मन शांत होईल. निसर्गरम्य ठिकाणी हा व्हिडिओ तुम्ही बघा आणि दुसऱ्याला शेअर करा आणि याचं महत्त्व जर वाढल्यानंतर हा भैरवनाथ तुमच्या कुटुंबामध्ये सुख, समाधान, शांती. आणि मग भैरवानं काय केलं, आईवडिलांची सेवा केली, शंकर पार्वती केली. तशी प्रत्येक तरुणांनी, प्रत्येक मुलांनी आपल्या आईबापांची सेवा करावी. आईबापांनी सुद्धा त्या मुलाला जसं शंकरांना त्या भैरवनाथाला सहकार्य केलं, तसं आईवडिलांनी सुद्धा मुलाला सहकार्य करावी. ही बाजू दोघांची आहे, नाण्याला दोन बाजू असतात. आणि त्याप्रमाणे आपल्या कुटुंबाची सेवा करा, भैरवाची सेवा करा आणि या भैरवाला अवश्य भेट द्या आणि याची माहिती लोकांना शेअर करा. जय भैरवनाथ महाराज की जय. सुई घेतली होती ना तो मागाची पिन लाव घटी पिन दुसरा केंद्र लाव आता ती गिर होती पिन घेतला होता ना तो कोण्या टीव्ही लाव ना या लुबरे का दिसता कवा पळ बा तुला बाई पाणी उघडलं गवताचं घेऊन नाही सकाळी. हळूच चालायचं कुठे मग कोणा सक्ती केली काय.